रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी एन सावळे। आज आपण आलो आहे हिरानंदन इस्टेटमध्ये ईगल रिच नावाची बिल्डिंग आहे। त्या ईगल रिच बिल्डिंगमध्येच साधारणतः 1100 स्क्वेअर फीट असणारा 3 BHK फ्लॅट असणार आहे। त्याच्यासोबत 2 कार पार्किंग असतील, 12,000 रुपये मेंटेनन्स असेल। हिरानंदनीबद्दल जास्त सांगायचं म्हटलं तर हिरानंदनी हे तुम्ही पातलीपाडा किंवा हिरानंदनी इस्टेट हे एक नावाजलेलं कॉम्प्लेक्स ठाण्यामध्ये आहे। कन्स्ट्रक्शन क्वालिटीचं त्याच्याबद्दल काही जास्त बोलायची मला वाटतं गरज नाही, कारण हिरानंदनी हा व्यवस्थितच बनवतो। प्रोजेक्ट बनवताना पण सुंदर बनवले जातात आणि अशाच पद्धतीचं हे चांगला अनटच असणारा हा फ्लॅट 3 BHK आहे। तोच फ्लॅट मी दाखवण्याचा खरंच प्रयत्न करतोय। ज्या मंडळीला हिरानंदनी इस्टेटमध्येच घर हवा आहे त्यांच्यासाठी मला असं वाटतं हा सुंदर आणि खूप असा चांगला फ्लॅट आहे। ज्यांना असं वाटतं की वास्तू पूर्ण असायला पाहिजे किंवा हिरानंदनी आहे, बाल्कनी असायला पाहिजे आणि बाल्कनीमधनं व्ह्यू असा सुंदर आणि चांगला असायला पाहिजे। बघा आता आपण जर आपल्या ह्या फ्लॅटच्या बाल्कनीमध्ये उभं राहिलो तर मस्त असा लेकचा तुम्हाला हा व्ह्यू मिळतो, किंवा पॉन्डचा म्हणा किंवा लेकचा म्हणा किंवा म्हणजे ग्रीनरी वगैरे हे सगळं असं सुंदर आणि कधी इथे बिल्डिंगच्या पुढे बिल्डिंग येणार नाही अशाच पद्धतीचा हा फ्लॅट आहे। जिथे TCS कंपनी आहे किंवा भविष्यात अजून 2-4 कंपनी येणार आहेत। तर अनटच असणारा हा 3 BHK खरं तर फ्लॅट आहे। फ्लॅट खूप सुंदर आणि खूप मोठा आहे। फर्निचरचं वर्क करणं गरजेचं आहे। फर्निचर तर करावंच लागणार, कारण फर्निचर काहीच नाही त्याच्यामध्ये। तर अशाच पद्धतीचा हा 3 BHK आहे। जर आपण फ्लॅटच्या जर बाहेर आलो तर पलीकडल्या साईडला एक फ्लॅट आहे, त्याच्यानंतर पलीकडे 2 फ्लॅट आहेत। पण हा एक असा वेगळाच फ्लॅट आहे जिथे तुम्हाला एवढी मोठी जागा तुमच्या घराच्या बाहेर ऑलरेडी शिवराक किंवा असं सगळं बनवण्यासाठी मिळू शकते। आणि ज्यावेळेला आपण ह्या फ्लॅटच्या आतमध्ये किंवा बाहेर येण्याचा विचार करणार त्यावेळेला आतमध्ये जाताना हा ईस्ट असेल आणि बाहेर येताना मात्र हा वेस्ट असेल। म्हणजे बाहेर येताना वेस्ट, आतमध्ये येताना ईस्ट असणारा हा फ्लॅट आहे। तर फ्लॅट बघा किती सुंदर आणि किती चांगला बनवलेला आहे। कन्स्ट्रक्शन क्वालिटीमध्ये म्हणा किंवा त्याचं फ्लोरिंगमध्ये तुम्हाला जाणवतं लगेच हिरानंदनीमध्ये आल्यानंतर की खरोखर हे सुंदर आणि चांगले फ्लॅट येतं। हा त्याचा भरगतचा एवढा मोठा हॉल असेल, इथं तुम्हाला डायनिंगला स्पेस असेल आणि ज्या वेळेला ह्या हॉलच्या तुम्ही पूर्णपणे हा हॉल बघणार, हॉलच्याच जर समोर आपण आलो तर ही अशी प्रशस्त आणि मोठी वापरात येणारी अशी बाल्कनी तुम्हाला तुमच्या घरामध्ये मिळते। आणि याच्यातनं व्ह्यू वाईज जर बघितलं तर सुंदर असा व्ह्यू तुम्हाला नक्की ह्या तुमच्या फ्लॅटमधनं मिळतो। आणि ज्यावेळेला आपण ह्या फ्लॅटमध्ये एंट्री करतो ना त्यावेळेला तुम्ही बघू शकता पलीकडल्या साईडला 2 बेडरूम्स आहेत आणि ह्या साईडला एक वेगळं बेडरूम आहे। ह्या साईडला जर आपण ह्या बेडरूममध्ये आलो तर तुम्हाला मोठा प्रशस्त असा हॉल तुम्हाला तुमच्या ह्या घरामध्ये मिळतो। आणि परत ह्या बेडरूमचा जरी व्ह्यू बघितला तर तो पण असा सुंदर तुम्हाला व्ह्यू तुमच्या ह्या बेडरूममध्ये पण मिळतो। आणि मग इकडे ह्या साईडला जर आपण आलो तर प्रशस्त आणि मोठं असं वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट तुम्हाला नक्कीच मिळतं। ह्या साईडला जरी आलो तरी बघा आता आंघोळीसाठी, तिथे हात धुण्यासाठी आणि तिकडे वॉशरूमसाठी। अधिक जर पलीकडे जर तुम्ही विचार केला तर तिथे तुमच्या ACचे डक्ट म्हणा किंवा मग दुसरं काही ठेवायचं असेल तर तुम्हाला इथं स्टोरूम टाईप पण तुम्ही करू शकता। अशा पद्धतीचा सुंदर आणि चांगला बेडरूम मला असं वाटते हा फ्लॅटमध्ये आहे। आणि त्याच्यानंतर मग आपण ज्यावेळेला हॉल आणि ह्या साईडला येणार आहोत त्यावेळेला परत तुम्हाला इथे वॉशिंग मशीनसाठी स्पेशल जागा दिलेली आहे, जी तुम्ही तुमची वॉशिंग मशीन ह्या साईडला लावता येईल असं एक स्पेशल रूम त्याच्यासाठी दिलेला आहे। आणि त्याच्या अपोजिटला जर आलं तर आपल्याला बघा यू शेपमध्ये असं चांगलं मोठं किचन दिलेलं आहे, ज्याला मॉड्युलर बनवलेलं आहे, प्लस गॅसचा चुल्हा। अधिक जर तुम्ही बघितलं तर गॅसची पाईपलाईन ऑलरेडी इकडं जोडलेली आहे। तर अशा पद्धतीचं हे किचन असणार आहे। आणि किचनच्या बाहेर आल्यानंतर ज्यावेळेला तुम्ही इकडे येणार आहात त्यावेळेला परत इथे एक कॉमन बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट ह्या पद्धतीनं आहे। आणि अधिक ह्या साईडला जरी गेलात तर परत इकडे जागा तुम्हाला ACचे आउटर वगैरे ठेवण्यासाठी प्रॉपर दिलेली आहे। हिरानंदनीचं कन्स्ट्रक्शन आहे म्हटल्यानंतर प्लंबिंग वर्क म्हणा किंवा त्याचं डिझाईन म्हणा ते खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीने केलेलं असतं। परत इकडे तुमचा हा एक बेडरूम आहे, चिल्ड्रन्स बेडरूम, जो सुंदर आणि चांगल्या पद्धतीने। ह्याच्यामध्ये मात्र तुम्हाला सकाळचं ऊन हे तुमचं ह्या बेडरूममध्ये प्रॉपर येणार आहे। समोर जर तुम्ही बघितलं तर हिरानंदनीची शाळा ह्या साईडला जर गेलात तर आहे। आणि आता भविष्यात बाकीच्या ज्या बिल्डिंग्स आहेत पण इकडनं पण व्ह्यू जर वाईज बघितलं तर खूप गॅप आहे। आणि परत तुम्हाला इकडे स्टँडिंग बाल्कनी पण खूप मोठी आहे। ह्या साईडला जर आला तर चिल्ड्रन्स बेडरूममध्ये स्टँडिंग बाल्कनी तुम्हाला इकडनं नक्की मिळते। फ्लॅटची डिझाईन किंवा फ्लॅटचं इंटिरियर सगळं खूप चांगलं आहे। ह्याच्यात खरं बघितलं ह्याच्यात वुडन फ्लोरिंग पण लावलेलं आहे। आणि नंतर ज्यावेळेला आपण ह्या साईडला येणार आहोत त्यावेळेला हे तुमचं शेवटचं बेडरूम असणार। त्याच्यात जर तुम्ही आलात तर असं घुसताना ही जागा, अधिक इकडे आलात तर बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट असं मोठं प्रशस्त आणि चांगल्या पद्धतीनं। आणि इकडे परत एक कोपऱ्यातली ती जागा तुम्हाला वापरायला नक्की मिळू शकते। अशा पद्धतीचा हा
खूप सुंदर आणि चांगला 3 BHK फ्लॅट आहे. आणि परत हे तुमचं भरगतचं असं मोठं बेडरूम आहे, जे तुम्ही इकडे ह्या साईडला जर कपाट बनवण्याचं ठरवलं तुम्ही इथं कपाट वगैरे बनवू शकता. कपाटासाठी पण मोठी जागा, बेडरूमची साईज पण खूप मोठी आहे. प्लस परत ह्या बेडरूमची जरी आपण व्ह्यू बघितला तर तुम्हाला ह्या बेडरूममध्ये सुंदर असा मोकळा व्ह्यू, कधीही भविष्यात काहीही न येणारं असा व्ह्यू. आणि प्लॅनेट हॉलिवूड ते आहे ते तुमच्या घरामधनं दिसते. पलीकडे जर आपण बघितलं तर बाहेरची कंपनी आणि त्याच्या बाहेर कंपनीचं ऑफिस, आणि त्या साईडला गेलं तर TCSचा अगदी 5 मिनिटाच्या वॉकेवरती हा फ्लॅट, म्हणजे 5 मिनिटाच्या वॉकिंगवरती हे फ्लॅट असणार आहे. मला असं वाटतं हा जो फ्लॅट आहे ना खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीनं ठेवलेला आहे. अधिक अनयूज अनटच फ्लॅट आहे. जे कोणी मंडळी असतील ज्यांना बाल्कनीची गरज आहे, स्टँडिंग बाल्कनीची गरज आहे, व्ह्यू चांगला पाहिजे, हां थोडं मिडल फ्लोअरला घर असलं तरी चालणार आहे, ह्याच्यामध्ये पार्किंग पण 2 पाहिजेत, अशा पद्धतीचा हा 3 BHK फ्लॅट आहे हिरानंदानी इस्टेटमध्ये. खूप चांगला आणि खूप सुंदर असा अनयूज अनटच फ्लॅट जर कोणाला घ्यायचा असेल तर मला असं वाटतं हा फ्लॅट उपलब्ध आहे. ह्या मालकांनी आपल्याला सांगताना 3,60,00,000 याची किंमत सांगितलेली आहे. याच्यामध्ये निगोशिएशन आहे असं नाही की बिलकुल ही फायनल रेट आहे. तर 3,60,00,000 हा फ्लॅट सांगितला आहे, त्याच्यामध्ये निगोशिएशन होतील. जर तुम्हाला हा फ्लॅट बघायचा असेल तर मला सांगा, मी हा फ्लॅट तुम्हाला नक्की दाखवतो. आपल्याकडे इकडेच एक फुल्ली फर्निशबल फ्लॅटवरती आहे, पण त्याची किंमत त्यांनी 3,80,00,000 सांगितलेली आहे. तर त्या पद्धत आता हा वॅकेट अनयूज अनटच असणारा हा फ्लॅट आहे. मला असं वाटतं जर हा कोणाला बघायचा असेल तर मला नक्की सांगा. आमचे फ्लॅट तुम्हाला कसे वाटत आहेत नक्की कळवा आम्हाला, जेणेकरून आम्ही आमच्या कामामध्ये अजून काही बदलावाची गरज असेल तर ते आम्हाला तुम्ही नक्की सांगा, जेणेकरून मी तुमच्यासमोर अजून नवनवीन गोष्टी घेऊन येण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू. आणि आम्हाला थोडं सबस्क्रायबर्स केलं तर बरं होईल, कारण आम्ही मेहनत करतो तर त्या मेहनतीचं फळ देणं हे तुम्ही सगळ्या मायबाप जनतेचं काम आहे. मला असं वाटतं तुम्ही ते दिलं तर खूप बरं होईल. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.